शिंदे संपणार, ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार हे वाक्य परवलीचं झालेलं आहे, त्याप्रमाणे शिंदे संपणार हे वाक्यसुद्धा परवलीचं झालेलं आहे. दोन्ही नेत्यांची राजकीय अडचण ज्या ज्या पक्षांना आहे ते काही काळानंतर या दोन वाक्यांचा संदर्भ देऊन महाराष्ट्राच्या राजकारणात धमाका होणार हे सातत्याने सांगत असतात. आता एकनाथ शिंदे यांच्या हातातनं पक्ष जाणार, चिन्ह जाणार. सर्वोच्च न्यायालयातली सुनावणी अंतिम टप्प्यात आहे आणि ती 2 दिवसांच्या सुनावणीत पार पडेल. या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाला एकतर एकनाथ शिंदे यांना दिलेलं चिन्ह आणि पक्ष गोठवणं भागच पडेल, एकतर हा शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरेंकडे पुन्हा देण्यात येईल किंवा ते गोठवलं जाईल. अर्थात असा जर निर्णय आला तर शिंदेंच्या हातातनं आमदार जातील, खासदार जातील, नगरसेवक सुद्धा जातील. एकनाथ शिंदेसमोर कुठलाच पर्याय नसेल असंही सांगितलं जातंय. मग जे लोक धनुष्यबाणावर आमदार, खासदार आणि काल परवा नगरसेवक झालेले आहेत ते सुद्धा आपोआप ठाकरेंकडे जातील की त्यांचं पद बरखास्त होईल? त्यांच्यासमोर नेमका काय पर्याय असेल? शिंदेंच्या विरोधात निर्णय गेला तर त्यांच्याकडे कुठले पर्याय असतील समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं. दरम्यान तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या आवाज महाराष्ट्राचा या चॅनलला सबस्क्राईब करा. तर सुरुवात करूयात ती सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपासून. आजपासून पक्ष कोणाचा या निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात अंतिम सुनावणी होणार होती. खरं तर आज या केसचा क्रमांक 37 असल्यानं आज ही केस बोर्डावर येईल का, ही सुनावणी पुढे जाणार असं सुद्धा बोललं जात होतं. आणि त्याच पद्धतीनं ही सुनावणी पुढे गेली असून शुक्रवारी 23 तारखेला या संदर्भाची सुनावणी पार पडणार आहे. खरं तर एकनाथ शिंदेंचे वकील सातत्यानं तारीख पुढे ढकलण्याच्याच मार्गावर असल्यानं या प्रकरणाची जेव्हा केव्हा सुनावणी होईल ती एकनाथ शिंदेंच्या विरोधातच होईल असं बोललं जातं. अर्थात या गोष्टीला आधार केस पुढे ढकलण्याच्या शिंदेंच्या वकिलांची स्ट्रॅटेजी असल्यानं मिळत राहतो. तरी सुद्धा आज उद्या म्हणत अंतिम सुनावणी पार पडली तर नेमका काय निर्णय येऊ शकतो याचे अंदाज लावले जात आहेत. आणि त्यातला प्रमुख अंदाज म्हणजे सर्वोच्च न्यायालय शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह या गोष्टी गोठवू शकतं आणि शिंदेंच्या पक्षाला नवं नाव आणि नवीन चिन्ह घेण्याची सूचना करू शकतं. किंवा धनुष्यबाण आणि शिवसेना या दोन्ही गोष्टी ठाकरेंना परत केल्या जाऊ शकतात. आता या दोन्हीपैकी कोणताही निर्णय आला तरी तो शिंदेंसाठी अडचणीच निर्माण करणार आहे. पण दोन्हीपैकी कोणता निर्णय आला तर काय होऊ शकतं हे आपण समजून घेऊया. तर पहिला निर्णय म्हणजे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं तर